नमस्कार, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये। तर आता आपण चाललेलो आहोत महाराष्ट्रातल्या ज्योतिर्लिंग दर्शनाला। तर महाराष्ट्रात जे 5 ज्योतिर्लिंग आहेत त्यातून एकूण 3 महत्त्वाचे ज्योतिर्लिंग मानले जातात। त्यातला पहिला आहे भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर आणि घृष्णेश्वर। तर या 3 ठिकाणी आपण जाणार आहोत आणि या प्रवासात आपल्याला अजून बरेच ठिकाणं एक्सप्लोर करायला मिळणार आहेत। तर मी माझ्या साईडने प्रयत्न करेन की मॅक्सिमम गोष्टी शेअर करायला, दाखवायला। सो एन्जॉय करा आणि असाच सपोर्ट देत राहा। तर आता आपण आहोत श्री रत्नेश्वरी आईच्या मंदिरामध्ये आणि इथेच बाहेर आमची बस लागलेली आहे आणि जे आमचे मेंबर्स आहेत ते हळूहळू करून येत आहेत। तर या जर्नी मागची स्टोरी अशी की मी आजपर्यंत फॅमिली सोडल्यास सोलो ट्रिपसाठी कधी गेलेलो नाही आहे। तर ही सोलो ट्रिप स्वतःहून एक अपॉर्च्युनिटीसारखी माझ्याकडे आली माझ्या भावातर्फे। तर आता आम्ही जेवढी बॉईज गँग चालू आहेत ती सर्व अनोळखी आहेत, फक्त एक माझा भाऊ आहे त्यामध्ये। तर फॅमिली सोडल्यास मी असं लाँग ट्रिपला कधी गेलो नव्हतो। सो माझा हा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे विथ रँडम बॉईज, रँडम लोक, ते पण देवदर्शनाला। या प्रवासाची थोडक्यात माहिती सांगायची झाली तर भारतात 12 ज्योतिर्लिंग आहेत, त्यातून 3 ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात पडतात। तर आपण नशिबान आहोत की महाराष्ट्रासारख्या राज्यात आपला जन्म झाला आहे, जिथे आपल्याला 3 ज्योतिर्लिंगांचं दर्शन करायला भेटतं आहे। सो थँकफुल आहे त्यासाठी। आणि आता 12 ज्योतिर्लिंगांमधून 3 ज्योतिर्लिंग आपले दर्शन होत आहेत। तर उरलेले जे ज्योतिर्लिंग आहेत ते येणाऱ्या भविष्यात आपण एक्सप्लोर करू याची मी आशा करतो। आणि तुम्ही असाच सपोर्ट केला तर अजून मॅक्सिमम असे ट्रॅव्हलिंग आणि देवदर्शनाचे व्लॉग टाकता येतील मला। सो यस, कीप एन्जॉईंग। तर आता काहीच क्षणात गणपती बाप्पाचं नाव घेऊन प्रवासाला सुरुवात करूया। तर आता पुण्यात आलो आहोत आम्ही आणि पुण्यामध्ये इथे आम्हाला एक ओपन स्पेस भेटली इथे। तर इथे आता आम्ही बसून जेवण केलं एक टाईमचं, पहिल्या टाईमचं दुपाराचं। आता मी निघतोय सरळ भीमाशंकरला। One eternity later. तर आता आम्ही अर्ध्या रस्त्यात पोचलेलो आहोत आणि एक नैराश्यवाडी झालेली आहे आयुष्यामध्ये आमच्या, कारण की एक फोटो आला आहे डिक्कीमधून। हे आहे तांदूळ, पत्रवल्या, पाण्याचे ग्लास नाश्त्यासाठी आणि ह्याच्यात सर्व मसाला आहे जेवण बनवायचं। तर जे आता 2-3 दिवसासाठी बनवायला घेतलेलं ते सगळं राहिलेलं आहे एका मित्राच्या गाडीच्या डिक्कीमध्ये। तर आता जेवणाची गेम झाली आमची। तर आता तिथे जाऊन जे काय होईल ते होईल, जे काय करता येईल ते करू। तर ठीक आहे, चालतं राहतं। आमच्या मॅनेजमेंटकडून जरा चूक झाली आहे। मॅनेजमेंटमध्ये सर्व आहे तिथं मागे जे बसलेत ते नाव तर घेऊ नाही शकत, तर थोडंसं ॲडजस्टमेंटमध्ये चालून घेऊया। देखा आपने लापरवाही का नतीजा। जास्त काय लोड घ्यायची गरज नाही, पुढे सामान भरू आम्ही। तर असं काही जास्त मोठा प्रॉब्लेम झालेला नाही आहे। जिथे पॉसिबल होईल तिथे सामान पण भरू आणि जेवणाची सोय होऊन जाईल आमची। आणि आता कुठं बदलं बस भीमाशंकरच्या रस्त्याला जाऊ, पोचू आता आम्ही एक 2 तासात पोचून जाऊ। पौराणिक कथानुसार रावणाचा भाऊ कुंभकर्ण हा सह्याद्री पर्वतावर एकदा आलेला, तेव्हा त्याची भेट कर्कटी नामक एका राक्षसीसोबत झाली। पुढे जाऊन त्या दोघांनी एकमेकांसोबत लग्न केलं। लग्नानंतर कुंभकर्ण लंकेवर वापस आला, पण कर्कटी पर्वतांमध्येच वास करून राहिली। पुढे जाऊन त्या दोघांना एक पुत्र प्राप्त झाला। कुंभकर्णाने त्या पुत्राचं नाव भीम असं ठेवलं। रामाने जेव्हा कुंभकर्ण यांचं वध केले तेव्हा जी राक्षसी होती कर्कटी, तिने आपल्या पुत्राला देवांपासून लांब ठेवण्याचा निर्णय घेतला व पर्वतांमध्येच सामावली। पुढे जाऊन जेव्हा भीम आपल्या वडिलांचं मृत्यूचा बदला घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा भीम भगवान ब्रह्मांकडे तपस्या करतो की सर्वात ताकदवर होण्याचा आशीर्वाद, वरदान मला द्या, जे की त्याला मिळतं। एक दिवशी एक राजा कामरूपेश्वर, जे भगवान शंकरांची पूजा करत असतात, भक्त असतात, ते भीमाला दिसतात भगवान शंकराचं दर्शन आणि पूजा करताना। तर तो रागाच्या भरात येऊन राजा कामरूपेश्वर यांना तुरुंगात कैद करतो, पण ते राजा
तिथे न थांबता तुरुंगात सुद्धा शिवलिंगाची पूजा करत असतात। जेव्हा भीमाला या गोष्टीचा राग येतो तेव्हा तो तलवारीने त्या शिवलिंगाला तोडण्याचा प्रयत्न करतो, ज्याच्या स्वरूपी ज्याचा परिणाम म्हणून स्वतः भगवान शिवशंकर प्रकट होतात। भीम आणि भगवान शंकरांमध्ये खूप प्रचंड असा भयंकर युद्ध झाला। शेवटी शंकर भगवानांनी भीमाचा वध केला। त्यानंतर सर्व देवतांनी त्यांना आग्रह केला की तुम्ही इथेच थांबा। तेव्हा सर्व देवतांच्या आग्रहानुसार भगवान शंकरांनी इथे शिवलिंग स्वरूपी आपली स्थापना केली। जेव्हापासून भीमासोबत शंकरांचे युद्ध झालेले आहे तेव्हापासून या ज्योतिर्लिंगाचं नाव भीमाशंकर असे पडलेले आहे। आपण टीव्हीचे निरीक्षणाखाली नियंत्रण कक्ष नियंत्रण कक्ष आहे काय? आपल्याला अजून एक माहिती भेटलेली आहे। भीमा नदीच्या उगमानंतर तिच्या पुढे काय काय रूप होतात त्याबद्दल एक माहिती भेटली आहे, तर आता आपण जाणून घेऊया ती दिनेश दादांकडून। आता आपण भीमाशंकरचं दर्शन घेतलेलं आहे। भीमाशंकरच्या मंदिरापासून काही अंतरावर भीमा नदीचा उगम होतो। तीच नदी भीमा नदी म्हणून ओळखली जाते। ती पुढे जाऊन देहू आणि आळंदी येथे इंद्रायणी या नावाने ओळखली जाते। तसेच तीच नदी आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री पांडुरंग विठ्ठल यांच्या विभागात जाऊन चंद्रकोर आकारात जाते, म्हणून तिला चंद्रभागा असे समजले जाते। दर्शनानंतर आम्ही जेवणाची तयारी करायला लागलो, बट आठवले की आमचं सामान मागेच राहिलेलं, तर आता सामान घेऊन जेवण बनवायला खूप उशीर झाला असतं, म्हणून आम्ही हॉटेलमध्ये जेवणाचे विचार केले। तर आता आम्ही नगरची इथे येऊन हॉटेलमध्ये स्टे घेतलाय आणि 1-1.5 तासावर शनी शिंगणापूर आहे। तर आजचा डे 1चा व्लॉग इथेच संपतोय। डे 2च्या व्लॉगमध्ये शनी शिंगणापूर आणि अजून 2 लोकेशन आहेत, ते डायरेक्ट तुम्ही डे 2च्या व्लॉगमध्येच बघा। थँक्यू, बाय।